नमस्कार स्वामी भक्त हो. तर आज विषय असा आहे की एका ताईने मला कमेंटमध्ये असा प्रश्न विचारला की माझ्या घरी जो मी दिवा लावते तर त्या दिव्यामधली वात पूर्णपणे जळून जाते, याचं नेमकं काय कारण आहे? तर ताई, तुम्ही प्लीज मला सांगा. तर बऱ्याचदा काय होतं, वारंवार अशा घटना घडतात आणि तुमच्या लक्षात येतं की आपल्या दिव्यातली वात पूर्णपणे जळून जात आहे. तेव्हा आपलं मन विनाकारण विचार करायला लागतं आणि मनामध्ये वेगवेगळे वाईट विचार यायला लागतात की हे शुभ आहे की अशुभ आहे, असं का बरं होत असेल, याचं नेमकं कारण काय आहे, याचा नेमका अर्थ काय आहे, आणि आपण विनाकारण विचार करायला लागतो. तर दिव्याची वात पूर्णपणे जळणे हा अत्यंत सकारात्मक व अत्यंत शुभ असा संकेत आहे. जेव्हा एखादी इच्छा आपण मनामध्ये ठेवतो आणि अगदी मनापासून श्रद्धेने परमेश्वराची सेवा किंवा पूजा अर्चना करत असतो, तेव्हा परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो. तर अशा छोट्या छोट्या संकेतांमधून ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा आपण देखील अशा संकेताकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जसं की बऱ्याचदा काय होतं, आपण रोज देवामध्ये, देवघरामध्ये, तुळशीजवळ जो दिवा लावत असतो तर त्या दिव्यामध्ये फूल तयार होतं. बऱ्याचदा काय होतं, वेगवेगळे आकार तयार होतं. जसे की कधी चंद्र तयार होतो, कधी त्रिशूल, शंख, ओम असे अनेक शुभ चिन्ह तयार होतात. तर कधी कधी देवतांची प्रतिमा ती देखील त्यामध्ये तयार होत असते. बऱ्याचदा काय होतं की मंदिरामध्ये आपण जाणं, नारळ पावणं किंवा एखाद्या देवतांचं दर्शन स्वप्नामध्ये होणं, किंवा काय होतं की एखाद्या व्यक्तीच्या रूपात येऊन, गुरुच्या रूपात येऊन तुमचं एखादा व्यक्ती मार्गदर्शन करत असतो. तर याचाही अर्थ असा होतो की परमेश्वर त्या व्यक्तीच्या रूपामध्ये तुमची मदत करत असतो. तर असे वेगवेगळे संकेत तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात. याचाच अर्थ परमेश्वर, तो परमात्मा तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोचत आहे, असा त्याचा अर्थ होतो. ज्यांची देवावर अपार श्रद्धा असते त्यांचीच पूजा देवापर्यंत पोचत असते. तर काय होतं की आपण रोज पूजा करतो, रोज अर्चना करतो, पण सगळ्यांचीच पूजा अर्चना देवापर्यंत पोचतेच असं नाही. पण तुम्ही जेव्हा मनापासून परमेश्वराची पूजा करत असता आणि मनोभावे तुमच्याकडून जी काय घडेल, छोटी मोठी अगदी तुम्ही हात जोडून फक्त दर्शन जरी घेत असाल आणि मनापासून जर तुमची परमेश्वरावर श्रद्धा असेल, तर ती श्रद्धा, ती पूजा, तुमची प्रार्थना देवापर्यंत पोचत असते. तुमच्या संकटामध्ये, अडचणीमध्ये ते कायम तुमच्या सोबत असतात, तुमची साथ देत असतात. तर ते हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतात की मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाही आणि आपण घाबरून जातो. तुमच्याही दिव्यामध्ये जर वात पूर्णपणे जळत असेल तर त्याचा असा अर्थ होतो की तुम्हाला अचानक एखादी आनंदाची शुभ अशी बातमी मिळणार आहे. तुमच्या जीवनातील अडचणी, समस्या लवकरच संपणार आहेत आणि शत्रूपासून तुम्हाला सुटका मिळणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही मनोकामना आहेत त्या लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने दिव्यातली वात पूर्णपणे जळत असेल तर निश्चिंत होऊन तुमची सेवा अशीच चालू ठेवा. श्री स्वामी समर्थ.